हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पत्ता गोबीची सुक्की भाजी। बघा, इथं मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीची भाजी दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर इथं बघा, पत्ता गोबीची भाजी बनवण्यासाठी इथं मी एक पत्ता गोबी बघा, साधारण पाव किलोचा पत्ता गोबी बघा, मी छान अशा छोट्या छोट्या आकारात कट करून घेतलाय। म्हणजे बघा, बघू शकताय अशा उभ्या आकारात बघा, मी त्याच्या अगदी पातळ अशा स्लाइस करून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने मी इथं पत्ता गोबी कट करून घेतलेला आहे। तर पहिल्यांदा तर बघा, हा पत्ता गोबी मी छान 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेणार आहे। इथे मी 2 पाण्याने बघा पत्ता गोबी छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता त्यासोबत बघा, इथे मी थोडासा कढीपत्ता घेतलाय, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी छान कट करून घेतल्यात। त्यासोबतच एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, तो सुद्धा मी बारीक कट करून घेतलाय आणि त्यासोबत हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे। आणि इथं बघा, इथं मी अर्धी वाटी चणा डाळ बघा, यामध्ये पाणी टाकून अर्धा ते 1 तासासाठी मी भिजत ठेवली होती। इथं मी चणा डाळ वापरते, इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार बघा दुसरी कुठलीही डाळ वापरू शकता, पण शक्यतो बघा पत्ता गोबीची भाजी करताना यामध्ये चणा डाळ वापरा, भाजी खायला खूप सुंदर लागते। भाजी बनवण्यासाठी बघा, इथं मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। त्यानंतर यामध्ये बघा, अंदाजे मी छोट्या पळीने 2 पळी इतकं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा, मी 1 चमचा मोहरी आणि त्याचसोबत 1 चमचा जिरे घालून घेते। इथं जिरे मोहरी आपल्याला छान अशी तडतडून घ्यायची आहेत बघा। जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये बघा, मी कट केलेला लसूण घालून घेते, त्याचसोबत कढीपत्ता घालून घेते बघा। आता आपल्याला हे छान असं फ्राय करून घ्यायचंय, म्हणजे लसूण बघा आपल्याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करायचा। तुम्ही बघू शकता आपल्या लसणाला मस्त असा हलकासा रंग चेंज झालेला आहे। आता यामध्ये मी कट केलेला टोमॅटो घालून घेते। टोमॅटो सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल। आता टोमॅटो बघा मी छान असा फ्राय करून घेते। 2 ते 3 मिनिटांमध्ये बघा, इथं आपला टोमॅटो छान असा फ्राय झालेला आहे। आता यामध्ये मी भिजवलेली चणा डाळ घालते, तर याला बघा हरभऱ्याची डाळ सुद्धा म्हणतात। आता ही डाळ घालून बघा, मी याला छान असं मिक्स करून घेते। त्यानंतर यामध्ये बघा, आपण कट करून घेतलेला जो पत्ता गोबी आहे, तो पत्ता गोबी मी यामध्ये घालते। आता हा पत्ता गोबी बघा आपल्याला असाच तेलामध्ये छान असा 1 ते 2 मिनिटांसाठी बघा असाच परतून घ्यायचा आहे बघा। बघू शकताय 1 ते 2 मिनिटांसाठी हा पत्ता गोबी मी व्यवस्थित असा तेलामध्ये छान असा परतून घेतलेला आहे। आता यावरती झाकण ठेवून बघा, हा पत्ता गोबी 2 ते 3 मिनिटांसाठी मी छान असा वाफवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकताय 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आता मी यावरचं झाकण काढले, तर बघू शकताय आपला जो पत्ता गोबी आहे त्याला छान असा थोडासा ओलसरपणा झालेला आहे बघा, म्हणजे पाणी सुटायला लागलेलं आहे। इथं मी एक्स्ट्रा वेगळं पाणी यूज करणार नाही, कारण आपला जो कोबी आहे बघा त्याला ऑलरेडी पाणी सुटतं। तर बघू शकताय मी झाकण काढून घेतलंय। आता हा कोबी बघा मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलाय, म्हणजे परत एकदा छान असा परतून घेतलाय बघा। आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत, म्हणजे तिखट वगैरे घालायचे। त्यासाठी इथं बघा मी अर्धा चमचा हळद घातली आहे, त्याचसोबत आपलं घरगुती जी साठवणीचं काळं तिखट आहे ते अंदाजे 1 ते 1.5 चमचा इतकं मी काळं तिखट घातलंय, त्याचसोबत 1 चमचा घरगुती लाल तिखट घातलंय। त्यानंतर बघा अर्धा चमचा मी काश्मीरी लाल तिखट घातलं आणि त्याचसोबत चवीपुरतं मीठ घातलंय। आणि त्यानंतर बघा, इथं मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतेय, अंदाजे मी 2 ते 3 चमचे बघा भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालतेय। शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे काय होतं बघा, आपली जी भाजी आहे ती छान अशी मिळून येते आणि मस्त अशी दाटसर होते बघा। त्यामुळे इथं मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट यूज करतेय। तुम्हाला जर कूट न टाकता भाजी बनवायची असेल तर तुम्ही कूट नाही घातलं तरीही चालेल। तर बघू शकताय मी 2 ते 3 चमचे इथं भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलंय। त्याचसोबत इथं मी एक घरकुलची मसाले पॅकेट आहेत ते पॅकेट घातले, म्हणजे तुम्ही त्याऐवजी कुठलाही गरम मसाला 1 चमचा घालू शकता। तर बघू शकता इथं मी हे सगळे मसाले घालून याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या। तर बघू शकता हे सगळे मसाले घालून मी याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। अगदी बघा, अगदी 1 चमचा आपला जो पोहेचा चमचा असतो त्या चमचा भरेल इतकंच पाण्याचा इथं शिंतोडा द्यायचा आहे बघा। इथं बघू शकताय मी अगदी थोडंसं पाणी घेऊन याचा छान असा शिंतोडा दिलाय। त्यामुळं काय होतं बघा, आपण तिखट वगैरे जे मसाले घातलेत त्याचा ठसका उठत नाही बघा। त्यामुळं इथं मी अगदी थोडंसं पाणी टाकलंय, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि यावरती झाकण ठेवून बघा परत 1 ते 2 मिनिटांसाठी ही भाजी मी छान अशी वाफवून घेतली आहे।
तुम्ही बघू शकता यावरचं मी झाकण काढलेलं आहे आणि आपली जी पत्तागोबीची भाजी आहे त्याला मस्त असे बघा साईडनी तेल सुटायला लागलेलं आहे। आता यावरती मी भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालून घेते आणि परत एकदा याला छान असं मिक्स करून घेते बघा। तर तुम्ही बघू शकता इथं आपली मस्त अशी पत्तागोबीची भाजी तयार आहे। आता यावरती झाकण ठेवून मी परत एकदा ही भाजी अगदी 1 मिनिटासाठी बघा छान अशी वाफवून घेते। तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने जर तुम्ही ही पत्तागोबीची भाजी बनवली तर खायला खूप सुंदर लागते बघा। तर बघा प्रत्येक घरात एखादा तरी असा मेंबर असतोच ज्याला ही पत्तागोबीची भाजी आवडत नाही। तर तुम्ही अशा पद्धतीने ही पत्तागोबीची भाजी एकदा नक्की ट्राय करा। ज्यांना ही पत्तागोबीची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील बघा। तर ही भाजी बघा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता। तर खायला खूप सुंदर लागते बघा। ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता। तर अशा पद्धतीने इथं ही पत्तागोबीची सुक्की भाजी आपली तयार आहे। तर तुम्हाला आजची ही पत्तागोबीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। आणि त्यानंतरची तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, ती दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन।